नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. काल परवापर्यंत यापेक्षा कमी नाहीच अशी प्रचंड स्वाभिमानी भूमिका घेणाऱ्या भाजपच्या सहकारी मित्र पक्षांना अमित शहांच्या एका दौऱ्यानेच थंडगार केल्याचे चित्र समोर येत आहे. सध्या 13 खासदार पाठीशी असलेल्या शिंदे गटाची आधी 23 नंतर किमान 18 जागांची आग्रही मागणी होती. अजित पवार देखील किमान 10 जागा लढवण्यावर ठाम होते. त्या दृष्टीने दोन्ही पक्षांनी त्यांना अपेक्षित मतदारसंघात तयारी देखील सुरू केली होती. हे दोन्ही पक्ष महायुतीचे घटक असल्यामुळे शेवटी कोणत्याही पक्षाने लढवली तरी ती जागा मोदींच्या पंतप्रधान पदासाठीच लढली जाणार होती. परंतु निवडणूक आणि राजकारणाचे तंत्रशास्त्र कोळून पिलेल्या अमित शहांना यातला धोका दिसून येत होता. शिवाय भाजपला 370चे लक्ष्य गाठायचे असेल तर अधिकाधिक जागा लढवणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे मागच्या वेळी जिंकलेल्या 23 जागांवर भाजप समाधान मानणार नाही हे उघडच होते. फार तर 1-2 जागा अधिक घेऊन इतर जागा भाजपने आमच्यासाठी सोडाव्या ही शिंदे अजित पवारांची इच्छा होती. त्यात शिंदे गटाचा दावा मोठा होता. त्यांच्याकडे सध्या धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि सोबतच 13 विद्यमान खासदार अशी जमेची बाजू आहे. त्या तुलनेत अजित पवारांचा दावा तसा कमजोर ठरत होता. अजित पवारांकडे सध्या लोकसभेचा एकमेव खासदार आहे आणि बारामती, शिरूर सारख्या जागांवर त्यांची पकड आहे. त्या व्यतिरिक्त अन्य काही जागांवर अजित पवार गट दावेदारी सांगत होते. त्यातून विविध फॉर्म्युले माध्यमातून बाहेर येत होते. परंतु शेवटी भाजप म्हणेल ते मान्य करणे या 2 पक्षांना भाग आहे असा अंदाज राजकीय विश्लेषक आधीपासूनच व्यक्त करीत होते आणि तसेच होताना दिसत आहे. भाजपने 32 जागांवर लढण्याची तयारी सुरू केली आहे. याचा अर्थ दोन्ही सहकारी पक्षांच्या पदरात 1 अंकी जागा पडण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे सध्या 13 खासदार असलेल्या शिंदे सेनेलाही फार तर 10 जागा मिळू शकतात. अजित पवार गटाला 5 ते 6 जागांवर समाधान मानावे लागू शकते. अमित शहांनी आपल्या सहकारी पक्षांच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत निवडून येण्याची शक्यता या एकमेव निकषावर जोर दिल्याचे सांगण्यात येत आहे. एका अर्थी असा विचार केला तर त्यांचा आग्रह चुकीचा नाही. आज शिंदेंसोबत 13 खासदार असले तरी ते सगळेच पुन्हा निवडून येण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यापैकी काही मतदारसंघात शिवसेनेचा मोठा प्रभाव आहे आणि सध्या तो 2 गटात विभागला गेलाय. शिवाय शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाकडे आले असले तरी शिवसेना आणि ठाकरे हा अन्योन्य संबंध अजूनही शिवसैनिकांच्या किंवा शिवसेनेबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्या मतदारांच्या मनात कायम आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना अशी थेट लढत होईल तिथे कदाचित बंडखोरावरील मतदारांचा रोष उफाळून येऊ शकतो. अशा परिस्थितीत ही थेट टक्कर टाळून संभाव्य हानी कमी करायची असेल तर ज्या ठिकाणी शिवसेनेचा विद्यमान खासदार फारसा प्रभावी नाही त्या ठिकाणी भाजपने निवडणूक लढवावी हे अमित शहांचे मत व्यावहारिक वाटते. अर्थात त्यासाठी एकनाथ शिंदेंना आपल्या सहकार्यांची समजूत काढताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आता थोडी माघार घ्यावी. त्या बदल्यात त्यांना विधानसभा निवडणुकीत योग्य न्याय दिला जाईल असा प्रस्तावच अमित शहांनी या दोन्ही पक्षांसमोर मांडलाय. अर्थात असा काही प्रस्ताव पुढे आला असेलच तर तो स्वीकारण्याखेरीज या दोन्ही पक्षांना पर्याय नाही. त्यातून शिवसेनेच्या काही मतदारसंघात बंडाळी होऊ शकते. परंतु ते सगळे गृहीत धरूनच भाजपने एकूण आराखडा तयार केलाय. भाजपने पुन्हा एकदा सहकारी पक्ष सोबत चालणारे असावेत, कुबड्या म्हणून त्यांचा आधार घेण्याची वेळ पक्षावर यायला नको याची व्यवस्थित काळजी घेतली आहे. उद्या हे सगळे सहकारी सोडून गेले तरी भाजपच्या ताकदीवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही ही दक्षता भाजप नेहमीच घेत आलाय. त्यामुळे प्रत्येक वाटाघाटीत भाजप आपल्या अटी निश्चित करीत असतो आणि त्या स्वीकारायच्या किंवा नाकारायच्या एवढेच फक्त सहकाऱ्यांच्या हातात असते. सहकाऱ्यांना असा चेकमेट भाजपने आधीही अनेकदा दिलाय आणि आताही तेच होत आहे. सध्या भाजप सोबत असलेले दोन्ही पक्ष अशा कात्रीत सापडले आहेत की सहन होवो किंवा न हो त्यांना भाजपच्या अटी मान्य कराव्याच लागतील. शहांच्या चेकमेटचा तोच अन्वयार्थ आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.